नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव ऑफिसमध्ये डिस्टर्ब बसलेला असतो आणि त्याच वेळेला त्याच्या डोक्यामध्ये सतत ईश्वरीचेच विचार सुरू असतात आणि त्याने चिडूनच जेव्हा ईश्वरीला कॉल केलेला असतो, हँडओव्हर देण्याची पद्धत माहीत नाहीत का असं विचारलेलं असताना ईश्वरी म्हणते की सर, तुमचा दिवस हा माझ्यावर चिडचिड केल्याशिवाय सुरू होतच नाही का? आणि जर तुमची ही हँडओव्हर देण्याची पद्धत मला माहीत असती तर मग मी तसं केलं नसतं का? आले असते ना मी ऑफिसला, जर तुम्ही नीट बोलला असतात तर. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की आय एम नॉट हिअर टू प्लीज द पीपल, ओके. तेव्हा मग ती म्हणते की सर, तुम्ही असं इंग्लिश बोलून ना माझं तोंड बंद करू नका. जाऊ दे, मला ना खरंच तुमच्याशी बोलायचंच नाही आता. ती फोन कट करून टाकते. नंतर अर्णवला आठवतं की मिस इंदोरला मी जे काही बोललो त्याचा काहीच फरक पडलेला दिसत नाही आहे. शी इज ॲक्ट लाईक नॉर्मल. त्यावेळेला मग त्या विचारातच असताना तिथे आता आकाश येतो आणि आकाश म्हणतो की दादा, हे समर कलेक्शन्सचे काही पेपर्स आहेत, जस्ट चेक इट आउट. त्यावेळेला मग आता लगेच त्याला तो म्हणतो की ठेव तिथे टेबलवर, ठेव, लेट इट बी, मी थोड्या वेळाने चेक करतो. नंतर मग पुढचा विषय आकाश लगेच काढतो. तो आकाश म्हणतो की दादा, पुढे दुपारी आपली मीटिंग असणार आहे, त्याचं शेड्यूल. त्यावेळेला मग आता लगेच तो म्हणतो की एक मिनिट आकाश, प्लीज जरा थांब. काय ना त्याचं प्रेझेंटेशन मी तयार करतो आहे, थांब थोडा वेळ दे मला, जरा थांब. मग आता आकाश लगेच त्याला बोलतो की दादा, नाही नाही, तू प्रेझेंटेशन वगैरे काहीही तयार करत नाही आहेस. जस्ट बी ऑनेस्ट दादा, हे सगळं चुकीचं आहे. तू प्रेझेंटेशन नाही तयार करत आहेस, तू दुसऱ्याच कुठल्या तरी विचारामध्ये गुंतला आहेस. तुला ठीक वाटतं आहे का? मला एक सांग, तुला बरं वाटतं आहे का? नाही तर तू घरी जाऊन आराम कर. तेव्हा मग आकाशवर तो चिडतो, टेबलवर हात आपटून म्हणतो की काय बोलतो आहेस तू, कळतं आहे तुला? आणि मी काही आजारी वगैरे नाही आहे, आराम करायला आय एम ओके. त्याच्यामुळे उगीचच तू मला सारखे सारखे तेच तेच प्रश्न विचारू नकोस. काहीच विचारायची गरज नाही आहे, आय एम ओके. मला काय होणार आहे, मी अगदी ओके आहे. असं तो त्याला ताप बोलत असतो आणि खोटं म्हणत असतो. नंतर मग आता इथे लगेच आकाश त्याला म्हणतो की दादा ठीक आहे, परंतु तू एवढी चिडचिड का करतो आहेस? मी तुला बघतो आहे की तू मला रेस्टलेस वाटतो आहे. कालपासून बघतो आहे की तू ना कुठेही तुझं कशातही लक्ष नाही आहे दादा. मला कळतं आहे की नक्कीच काहीतरी तुझं बिनसलं आहे, परंतु काय हे तू कबूल करायलाच तयार नाही आहेस. तू काही बोलायलाच तयार नाही आहे. दादा, मी तुला विचारू का, ऑनेस्टली विचारू का, आणि तू मला त्या प्रश्नाचं उत्तर देशील का? त्यावेळेला लगेच अर्णव म्हणतो की नाही, कोणतेही प्रश्न विचारण्याची गरज नाही आहे आकाश, आय एम ओके. त्यामुळे तू प्रश्न विचारू नकोस. तेव्हा आकाश म्हणतो की दादा, तू मला प्रश्न विचारायला नकार देत आहेस, याचा अर्थ असाच आहे की तुला माहिती आहे मी तुला कोणता प्रश्न विचारणार आहे ते, म्हणूनच तू मला नको विचारू असं म्हणतो आहेस, बरोबर ना? त्यावेळेला आता आकाशचं ते बोलणं ऐकून अर्णवला राग येतो. अर्णव म्हणतो की आता काहीच नको आहे, काहीच क्वेश्चन आन्सर काहीच नको आहे. त्यावेळेला मग अर्णवला पुढे आकाश राहवत नाही म्हणून म्हणतो की दादा, तू स्वतःच्या मनाने कबूल करत नाही आहेस, परंतु असंच आहे ना, तू ईश्वरीला मिस करतो आहेस ना ऑफिसमध्ये? असं म्हटल्यावर आता तो म्हणतो की मी मी का मिस करीन तिला? आणि मिस इंदोरला प्रश्न म्हणजेच मिस करणं इतकं काय आहे? आणि इतकं डिफिकल्ट आहे का ते? असं म्हणून आता इथे तो पटकन मागे वळून बघतो. तेवढ्यातच त्याला टेबलच्या खाली ईश्वरी दिसते. आता ईश्वरी त्याच्याकडेच अगदी डोळे मोठे करून बघत असते आणि ते बघत असताना आता अर्णव म्हणतो की ही इथे काय करते? तो मनातल्या मनातच हे सगळं बोलतो आणि आकाशला मात्र कळत नसतं की अर्णवचं काय सुरू आहे. त्याच वेळेला आता लगेच ईश्वरी ही टेबलखाली असते आणि अर्णव हा तिच्याकडे बघत राहतो. ईश्वरीच्या हातामध्ये काही पेपर्स असतात आणि ती अगदी एखाद्या लहान मुलीसारखी टेबलच्या खाली लपून बसलेली असते आणि अर्णवकडे टक्कामक्का बघत असते. अर्णव देखील आता तिच्याजवळ येतो आणि टेबल खाली वाकून बघतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की काय, असं काय बघताय सर तुम्ही? सांगा ना, तुम्ही खरंच मला मिस करताय का? असा प्रश्न विचारल्यावर अर्णवला काय बोलायचे काय नाही काहीच कळत नाही. नंतर मग ईश्वरी अर्णवला म्हणते की सर, मला सांगा तुम्ही की मी कोणतेही काम केलं, कसंही कोणत्याही प्रकारचं काम केलं तरीही तुम्ही माझ्यावर चिडचिडच करत असता. माझं कोणतंही काम तुम्हाला अजिबात आवडत नाही, तरी पण मग तुम्ही मला खरंच मिस करताय का? असं ती त्याला विचारते. आणि नंतर ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे का अर्णव सर, आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नातं असू शकत नाही. कारण आपल्यामध्ये साधी मैत्री देखील होऊ शकत नाही. कारण आपल्यामध्ये एकच नातं असू शकतं, ते म्हणजे भांडणाचं.
आणि तुम्ही उत्तर ध्रुव आहात तर मी दक्षिण. त्यामुळे आपल्यामध्ये एकच प्रकारचं नातं तयार होऊ शकतं. ते म्हणजे फक्त भांडण, भांडण आणि जोरदार भांडण असं. आता ईश्वरी ही अर्णवला सांगत असते. त्याच वेळेला आता अर्णव हा तिच्याकडे अगदी निरखून बघत असतो आणि ईश्वरी इथे नक्की काय करते आणि ही नक्की इथे कशी काय आली असा प्रश्न मात्र इथे अर्णवला पडलेला असतो. ईश्वरी म्हणते की काय झालं अर्णव सर, तुम्ही माझ्याकडे असे का बघताय? बोला ना. आकाश सर जे काही बोलत आहेत त्याच्यावर तुमच्याकडे उत्तर आहे का? असं म्हटल्यावर आता अर्णव हा तिच्याकडे बघत राहतो. तो एकही शब्द तिला बोलून दाखवत नाही. आकाश मात्र तिथून वरून बघत असतो की हे दादाचं काय चाललंय, हा कशाबद्दल आणि कोणाशी बोलतोय टेबलखाली, हा प्रश्न आता त्याला पडलेला असतो. आता ईश्वरी ही अर्णवच्या उत्तराची अपेक्षा करत असते आणि म्हणते की बोला ना अर्णव सर, काय झालं? आहे का उत्तर याचं तुमच्याकडे? असं म्हणून आता ती त्याला सारखं सारखं उत्तरच विचारत असते. आता अर्णव तिच्याकडे बघतो आणि काय बोलावे काय नाही हे त्याला काहीच समजत नाही, कारण ईश्वरी ही अचानक अशी दिसल्यामुळे त्याला अगदी धक्काच बसलेला असतो. काय बोलायचं हे त्याला कळत नसतं. आता आकाश म्हणतो की अरे दादा, काय झालं आहे? मी तुला काय विचारतोय आणि तुझं काय चाललं आहे तिथे? आणि तू टेबलखाली वाकून काय बघतोयस इतका वेळ? आणि काय आहे, टेबलखाली कोणी आहे का? त्यावेळेला लगेच तो म्हणतो की अरे ही काय, मी सिंदूर. त्यावेळेला मग आता आकाश खाली वाकून बघतो आणि ते त्याला बघितल्यावर धक्काच बसतो, कारण टेबलच्या खाली कोणीही नसतं. मग आता लगेच आकाश म्हणतो की अरे कोण आहे इकडे? तेव्हा तो म्हणतो की अरे ही बघ ना, मी सिंदूर. म्हणून आकाशला तो दाखवतच पटकन खाली बघतो, तेव्हा त्या टेबलच्या खाली कोणीही नसतं. आता हे पाहिल्यानंतर अर्णवला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसतो, कारण तिथे कोणीच नसतं. आकाशही आता मनातून पूर्ण डिस्टर्ब झालेला असतो की दादाचं हे नेमकं काय चाललं आहे. तो म्हणतो की दादा, अरे तू म्हणालास इथे ईश्वरी आहे, परंतु ईश्वरी वगैरे इथे कोणीच नाही आहे, काय चाललं आहे तुझं? आता अर्णव मात्र चकित होतो आणि ईश्वरी पुन्हा त्याला दिसली असं त्याला कळतं आणि म्हणूनच तो आता स्वतःच्याच तोंडाला हात लावतो आणि म्हणतो की मीच ईश्वरी, ही सारखी सारखी मला कशाला दिसते आणि हिचे भास होत आहेत का मला? असं तो स्वतःलाच बोलत असतो. त्यावेळेला आकाश त्याला म्हणतो की हे बघ दादा, मी तुला म्हणालो होतो ना की हे सगळं असंच चालणार आहे आणि तू खरंच त्या ईश्वरीला ऑफिसमध्ये मिस करतोयस आणि म्हणूनच तू असं वागतोयस, बरोबर ना? प्लीज तू हे एक्सेप्ट कर. तेव्हा आता आकाशकडे रागाने अर्णव बघायला लागतो आणि म्हणतो की आता मला तुझ्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरं द्यायची नाहीस. गो इथून, इथून निघून जा, गो बॅक टू ए वर्क. असं म्हणून तो आता त्याच्यावर चिडतो आणि आकाश आता पुढे काहीच बोलत नाही. तो गुपचूप तिथून निघून जातो, कारण अर्णव आता पूर्णपणे कुठल्या तरी गोष्टीत अडकला आहे आणि ईश्वरी सतत त्याला दिसते, हा चिंतेचा विषय आहे आणि त्यामुळेच अर्णव चिडतोय आणि म्हणून आकाश तिथून निघून गेलेला असतो. आता या सगळ्यामध्ये अर्णवला मात्र टेन्शन आलेलं असतं की हे माझ्यासोबत काय होतं आहे. तर इथे आता राकेश हा त्याच्या रूममध्ये निवांत बसलेला असतो आणि विचार करत असतो की काय करायचं मी नेहमी. आता या शलाकाचा तर विषय एंड केला, आता पुढे काय करू? तेवढ्यातच तो विचार करत असताना तिथे ईश्वरी येते आणि ती आवाज देते, राकेशजी. तेव्हा राकेश म्हणतो की अरे ईश्वरीजी, या ना, बसा इथे खुर्चीवर बसा. त्यावेळेला ती म्हणते की नको, मी ठीक आहे, मला ना जरा तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून मी इथे आले होते. तेव्हा आता लगेच तो म्हणतो की बोला ना ईश्वरीजी, काय झालं आहे? त्यावेळेला ती म्हणते की राकेशजी, मला महत्त्वाचं बोलायचं होतं, ते म्हणजे तुम्ही जरा फ्री असाल तर आपण शलाकाताईच्या नवऱ्याचा शोध घेऊया का? कारण ना जेव्हापासून शलाकाताई गावी गेल्यात त्यांच्यापासून एक फोन किंवा मेसेजही नाही आहे त्यांचा साधा. तेव्हा मात्र इथे आता तो गांगरतो आणि म्हणतो की अरे बापरे, आणि तो डोक्याला तिच्या नकळत हाताचं लावून घेतो आणि म्हणतो की हो, मी ना विसरलोच होतो. त्यावेळेला ती म्हणते की तसं नाही, काय ना शलाकाताई जेव्हापासून गेल्यात तेव्हापासून मला जरा टेन्शन आहे आणि आता माझा जॉब पण सुटला आहे आणि मी फ्री आहे. त्यामुळे मला असं वाटतं आहे की आपण त्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी काहीच हरकत नाही आहे. तेव्हा लगेच आता तो म्हणतो की हो, अगदी बरोबर, तुम्ही बरोबर बोलताय. परंतु मला सांगा की ईश्वरीजी, तुम्ही आता ऑफिसला जात नाही म्हणजे काय झालं नेमकं? तुम्ही ऑफिसची नोकरी सोडली आहे का? तेव्हा ईश्वरी त्याला म्हणते की हो, मी नोकरी सोडलेली आहे. नंतर मग आता हे ऐकल्यानंतर तो म्हणतो की काय बोलताय तुम्ही? म्हणजे काय झालं होतं? नक्की काय कारण आहे? त्यावेळेला ईश्वरी म्हणते की ते काय ना राकेशजी, माझं काम झालं होतं. म्हणजे मला माझं लॉकेट पण परत मिळालं आणि तसंही मला फार काळ ही नोकरी करायची नव्हती, म्हणून मी ही नोकरी सोडली. त्यावेळेला लगेच तो म्हणतो की मग आता तुम्ही इंदोरला जाणार आहात का परत? तेव्हा ती म्हणते की नाही, माझं तसं अजून काही फिक्स नाही आहे. काय ना,
की आई इथे येणार आहे. म्हणूनच मग नंतर पुढे काय ते डिसाईड करू. अगोदर ना मला शलाकाताईच्या नवऱ्याचा शोध घ्यायचा आहे, म्हणूनच मी इथे थांबली आहे. तसंही आता आई इथे येणारच आहे, मग बघूया काय करते ते. तेव्हा लगेच राकेश खुश होऊन म्हणतो की अच्छा, म्हणजे तुमच्या आई इथे येणार आहेत तर. तेव्हा ती म्हणते की हो, तसं तर आम्ही आईबाबांना खूप मिस करत होतो ना दोघीजणी, म्हणून मग आईला बोलावून घेतलं आत्याने. बाबांना कामामुळे फारसं जमत नाही ना, म्हणून मग आईलाच बसने बोलावून घेतले. आणि आता जी येणारी बस असेल ना, आपल्या बस डेपोवरती बस थांबते, त्या बसमधून आई उतरणार आहे आणि ती आता येणार आहे. तेव्हा मग राकेश म्हणतो की मग मी जातो ना मग आईंना घ्यायला. तेव्हा ईश्वरी म्हणते की नको नको, उगीच कशाला, मी आहे ना घरीच, मी जाते आणायला. तेव्हा मग तो म्हणतो की नको, मी जातो ना आणायला, तुम्ही तुमच्या आईच्या स्वागताची सगळेजण तयारी करा, मी जातो आणायला. आणि हो, त्यावेळेला मग ईश्वरी त्याला म्हणते की मला जायचं होतं ॲक्च्युली. त्यावर लगेच तो म्हणतो की मी कोणी परका आहे का, आणि असं करून तुम्ही मला परकं असल्याची जाणीव करून देताय बरं का ईश्वरीजी. तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही जा आणण्यासाठी, मी घरी तयारी करते. ठीक आहे, तुम्ही जा. असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. त्याच वेळेला आता राकेश खूप खुश होतो आणि म्हणतो की वा, चला म्हणजे आत्याबाईंनी माझं काम पुढे ढकलण्याचं सुरू केलेलं आहे. कारण जर ईश्वरीची आई येते तर लक्षात घ्या राकेशजी, तुमच्या भावी सासूबाई येत आहेत म्हटल्यावरती लग्नाच्या गोष्टी या पुढे सरकणार आहेत हळूहळू. लक्षात घ्या, तुम्हाला आता तयारी करावी लागेल. असं म्हणून राकेश आता मनातल्या मनात खूपच खुश होत असतो. तर इकडे ऑफिसमध्ये अर्णव हा बसलेला असतो आणि नुसता फायरिंग चालू असते. फोनवरती तो म्हणत असतो की जे मी समर कलेक्शनचे फोटोज पाठवलेत त्याचे पुढचं काम सुरू करा. ते आपल्याला लवकरात लवकर सुरू करायचं आहे. फाईन, आणि ना त्याचं नाव उगीचच चुकूनही धूप छाव वगैरे ठेवू नका. तेव्हा मग आता तो बोलतो की चिडून, हो मी सांगितलं होतं, परंतु मी आता सांगतोय ना की ते नाव ठेवायचं नाही आहे, तर नाही ठेवायचं ते नाव. गॉट इट, फोन ठेवा. असं म्हणून आता तो रागानेच फोन कट करतो आणि टेबलवर जे पेपरवेट असतं ते जोरजोरात तो त्याच्याच त्या टेबलवरती आपटत असतो आणि त्याची सारखी चिडचिड होत असते. आणि ईश्वरी तिथे नाही म्हणून तो वैतागत असतो. डोक्याला हात लावून तिथेच तसाच बसलेला असतो. तेवढ्यात तिथे आता लावण्य आलेली असते. लावण्या ही त्याला बघते आणि विचार करते की हा खूपच जास्त डिस्टर्ब आहे. म्हणूनच ती आता त्याच्याजवळ येते आणि म्हणते की यार, सकाळपासून बघते तुला, तू डिस्टर्ब वाटतोयस, हे घे तुझ्यासाठी कॉफी. तेव्हा मग तो तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की तू ही कॉफी का आणलीस इथे? पिऊन आहे ना, मग पिऊनला पिऊनची कामं करून देत ना. तुला ही कॉफी आणण्याची इथे काय गरज होती? आणि जर तेव्हा मग ती म्हणते की यार, त्यात काय एवढं, मी तुझी कलीग आहे आणि ॲज अ फ्रेंड तू डिस्टर्ब आहेस म्हणून मी तुला कॉफी आणली आहे ना. तेव्हा मग आता तो म्हणतो की बरं ठीक आहे, मग असंच असेल ना तर पिऊनसारखे प्रिंटआउट्स वगैरे पण तूच काढत जा, कळलं. तुझ्याकडे काही कामं कमी आहेत का? जर नसतील तर मग ती प्रिंटआउट वगैरे काढण्याची कामंही कर तूच. असं तो तिच्यावर ओरडतो आणि शांत बसतो. नंतर मग लावण्या समजते की हा त्या ईश्वरीमुळे खूपच डिस्टर्ब झालेला आहे. म्हणून आता ती त्याच्याजवळ येऊन उभी राहते आणि म्हणते की यार, मला कळतं आहे की तुझी ही जी काही चिडचिड होती आहे ना, ती कशामुळे होते, परंतु इतकी तुला चिडचिड करण्याची काहीच गरज नाही आहे, डिस्टर्ब होण्याची काहीच गरज नाही आहे. आता ती त्याला पेपर्स देते आणि म्हणते की यार, हे पेपर्स आहेत, याच्यावर साईन करायचे, आपल्या मीटिंगचे मिनिट्स आहेत. म्हणून आता तो रागानेच तिच्या हातून ते पेपर्स खेचून घेतो आणि त्या पेपर्सवर आता तो पटापट सह्या करून टाकतो. त्याच वेळेला आता ती म्हणते की व्हॉट इज दिस यार, अरे काय केलंस काय तू हे? अरे या पेपर्सवर सह्या केल्यास तू? अरे हे पेपर्स मिनिट्सचे होते, एखादा चेक किंवा कुठलंही पेपर नव्हतं कॉन्ट्रॅक्टचं ज्याच्यावर तू साईन केली आहेस. आता हे ऐकल्यावर अर्णव आणखीनच चिडतो, कारण त्याचं डोकंच ताळ्यावर नसतं. काय करतोय, काय वागतोय याचं त्यालाच ताडतंत्र नसतं. म्हणूनच आता इथे त्याला काय करावं कळत नसतं. आता ती खूप चिडलेली असते. अर्णव हा रागानेच आता तो पेन हातातला तो मोडण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तो पेन मोडला जात नाही. म्हणूनच तो पेन आता तो टेबलवर जोरात आदळतो आणि लावण्याला त्याची ही चिडचिड अजिबात बघवत नसते. म्हणून लावण्या ही त्याचा तो पाण्याचा ग्लास घेते आणि पाण्याचा ग्लास खाली फोडून टाकते. तर इकडे ईश्वरी ही कपाट आवरत असते आणि म्हणते की हे भगवान, लवकरात लवकर या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या करून ठेवल्या पाहिजेत. सगळ्या वस्तू अगदी जागच्या जागी लावून ठेवल्या पाहिजे, सगळं कपाट नीट लावलं पाहिजे. नाहीतर मग आई आली ना तर उगीच मला लेक्चर सुरू करेल. त्याच वेळेला मग तिच्या हातून एक फाईल खाली पडते. नम्रता तेवढ्यातच येते आणि म्हणते की अगं अगं ईश्वरी, कसली गडबड करतेस तू? आणि मग तिच्या हातून ते पेपर्स घेते
आणि म्हणते की वाव, ह्या फाईल्समध्ये हे कसले पेपर्स आहेत अगं, किती छान आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ह्या पेपर्सची सही म्हणजेच या पेपर्सची जी डिझाईन आहे ती मी काढली होती. काय ना, तिथे मला सात्विक फॅशनमध्ये काम करता करता काही गोष्टी शिकता आल्या होत्या आणि म्हणूनच मी हे डिझाईन काढून ठेवले होते. तेव्हा मग नम्रता म्हणते की तू हे अर्णव सरांना दाखवलेस का डिझाईन कधी? तेव्हा ती म्हणते की काय, मला काळ्या कुत्र्याने चावलं आहे का हे डिझाईन्स दाखवण्यासाठी? अगं, हे डिझाईन्स जर मी दाखवले तर उगीचच अजून कशाला मला ओरडा खायचा होता. म्हणूनच हे माझे डिझाईन्स मी काढून ठेवले होते, बाकी काही नाही. आणि त्यांचा ओरडा खाण्यासाठी म्हणून मी कशाला दाखवू, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. त्यानंतर मग आता नम्रता म्हणते की ईश्वरी, अगं आपण एक काम करूया, तू ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये कशाला पडतेस? आपण आता आई जेव्हा येईल ना तेव्हा तिच्याशी बोलूया आणि इथून निघूया ना. चालेल ना, इथे उगीच कशाला थांबायचं आहे? आणि आता इथे तुझी नोकरी पण सुटली आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की बघूया काय करायचं ते. नम्रता म्हणते की तसं नाही गं इशू, काय आहे ना की तिकडे तू गेलीस ना की बाबांना दुकानामध्ये मिठाईची मदत केलीस, जिलेबी वगैरे काढायला, मिठाई बनवायला, तर कसं आहे ना, तुझा त्या कामामध्ये वेळ निघून जाईल आणि तुला इथे ऑफिसची पण आठवण येणार नाही आणि इथल्या माणसांची पण आठवण येणार नाही. म्हणूनच मी तुला सांगत होते की आपण आईबरोबर निघून जाऊया. खरं तर ना, आईला इथे अशी धावत पळत येण्याची काहीच गरज नव्हती, परंतु ती इथे उगीच आले. उलट आपणच तिकडे जायला हवं होतं. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की काय ना, मी का जायला नाही म्हणते, कारण मला शलाकाताईंच्या नवऱ्याचा शोध घ्यायचा आहे. मी ना त्यांना वचन दिलं होतं आमच्या मैत्रीमध्ये की तुमच्या नवऱ्याचा मी नक्की शोध घेईन. परंतु मला अगदी विचित्र वाटतंय, गावाला गेल्यापासून शलाकाताईंचा एकही कॉल किंवा मेसेज नाही. त्यावेळेला मग इथे राकेश म्हणत असतो की चला, आता शलाकाच्या फोनला रेंज येण्याची वेळ झालेली आहे. आता एक इमोशनल असा मेसेज ईश्वरीला कळतो, म्हणजे कसं आहे ना, तिच्या पण मनाला जीवाला जराची शांतता मिळेल. म्हणून आता तो मोबाईल हातात घेतो आणि ईश्वरीला मेसेज करत असतो की आय एम व्हेरी सॉरी. खरं तर इकडे अजिबातच रेंज नाही आहे, परंतु तुझी मैत्री मी कायम लक्षात ठेवेन. माझ्या मैत्रीमध्ये मला तू जी काही मदत केलीस ना, त्याबद्दल तुझे आभार. खरं तर मैत्रीमध्ये मी धन्यवाद वगैरे म्हणणार नाही, परंतु खरंच तू जे काही केलंस ना, त्याबद्दल खूप खूप थँक्यू ईश्वरी, असे आता मेसेजेस ती सगळे टाईप करत असते. आणि आता लगेच राकेश मनातच म्हणतो की चला, मेसेज टायपिंग डन झालेली आहे, आता हे पाठवून देऊया. म्हणून आता तो मेसेज पाठवतो आणि तेवढ्यातच इथे ईश्वरी नम्रता बोलत असताना ईश्वरी पटकन फोन घेते आणि तिला मेसेज आलेला असतो ते बघते. आणि लगेच ईश्वरी म्हणते आश्चर्याने की अगं नमुताई, शलाकाताईचा मेसेज आला आहे. म्हणून ती मेसेज ओपन करते आणि त्यामध्ये ती लिहिते की मला माफ कर ईश्वरी, ॲक्च्युली तुला कळवता आले नाही, परंतु मी इथे गावाला आल्यानंतर माझे मिस्टर राजेश्वर हे आलेत पुन्हा. ॲक्च्युली काय झालं ना, ते कर्नाटकच्या एका आश्रमामध्ये गरिबांची सेवा करत होते, त्यामुळे ते तिथे होते. त्यांनी मला कळवलं नाही, परंतु इथे परत आल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला आहे, ते जे काही वागलेत त्याचा. आता ते माझ्याबरोबर अगदी व्यवस्थितपणे वागतायत, सुखाने संसार करतो आहे आम्ही, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, असं सगळं लिहिलेलं असतं. मग ईश्वरी म्हणते की बरं झालं, परंतु मला कळत नाही आहे की शलाकाताई मला एवढे मोठे मोठे मेसेजेस पाठवण्यापेक्षा डायरेक्ट कॉलवर माझ्याशी का बोलत नाही आहेत, काय झालं असेल? म्हणून ती म्हणते की थांब, मीच कॉल करून बघते. नमू म्हणते की हो, कॉल लाव. तेव्हा मग ती फोन करते आणि तेवढ्यातच शलाकाचा फोन आता पुन्हा बंद झालेला असतो. आता ती म्हणते की हे काय, आत्ता तर मला यांनी मेसेज पाठवला आणि लगेच आता यांचा फोन बंद कसा काय झाला? त्यावेळेला नम्रता म्हणायला लागते की हो ना, काहीच कळत नाही आहे, म्हणजेच शलाकाताईंचा फोन अचानक बंद कसा काय झाला? कदाचित गावी त्यांच्या फोनला नेटवर्क नसेल का, असा विचार दोघी करत असतात. त्यावेळी तर दुसरीकडे लावण्या ही अर्णवला म्हणत असते की तुझंच ऑफिस आहे यार, तू हवे ते गोष्टी फोडू शकतोस, परंतु दॅट इज नॉट द पॉईंट. पॉईंट हा आहे की तू सध्या काय वागतोयस. मी सकाळपासून बघते तुला, तू डिस्टर्ब आहेस. जे काही करतोयस त्यातून लवकर बाहेर पड, सुधार. मग ती पुढे त्याला म्हणते की इट्स ओके यार, या सगळ्या गोष्टींसाठी ती स्वतःला किती त्रास करून घेणार आहेस, किती चिडचिड करणार आहेस, आणि इतक्या अनइम्पॉर्टंट गोष्टी तुझी पर्सनल स्पेस का ऑक्युपाय करतायत, मला कळत नाही आहे. याचा सगळ्याचा तुला का इतका त्रास होतो आहे? मला या सगळ्याला अजिबातच हे सगळं आवडत नाही आहे. त्यावेळेला आता अर्णव तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की जस्ट शट अप, ओके, अँड इनफ ऑफ युअर सजेशन्स, जस्ट गो गो, असं म्हणून तो तिच्यावर चिडतो आणि तिलाही जायला सांगतो. त्यावेळेला आता ईश्वरी
ती त्याच्याकडेच बघत असते आणि म्हणते की येस, मी जाणारच आहे. परंतु अर्णव, एक गोष्ट लक्षात ठेव. तुझं हे जे काही वागणं आहे ना, ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. यू आर ए आर ओके. हे बघ, मी तुला एकच गोष्ट सांगू शकते. आता ती त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की हे बघ ए आर, वी ऑल आर ह्युमन बिंग्स, इट्स ओके. चुका हे प्रत्येकाकडूनच होत असतात. आपल्या हातूनही काही चुका घडतात. परंतु असं नाही आहे ना की आपण त्या चुकांमध्येच अडकून राहायचं आहे. वेळच्या वेळी त्या चुकांमध्ये बाहेर पडलं पाहिजे. नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो यार. आपण लवकरात लवकर त्या सगळ्यातून बाहेर पडलंच पाहिजे. काही झालं तरी या सगळ्यामध्ये आपण अडकून राहता कामा नये. हो ना, असं ती त्याला बोलते. आणि नंतर ती पुढे म्हणते की साधी पी ए होती ती ए आर. त्याच्याबद्दल इतका विचार करण्याची काहीच गरज नाही आहे तुला. तू या गोष्टीचा इतका विचार करू नकोस. आणि ॲज अ मॅटर ऑफ कन्सर्न, यू आर माय फ्रेंड, यू आर माय कलीग. म्हणूनच मला या गोष्टी अगदी महत्त्वाच्या वाटत आहेत आणि ज्या मी तुला सांगते. आता ही काळजी फुटली आहे ती फुटली. आता पुन्हा तिला जोडता येणार नाही यार. वेळ हातातून जाऊन देऊ नकोस, असं म्हणून आता ती तिथून त्याला बोलून निघून जाते. आणि अर्णव मात्र इथे पुन्हा ईश्वरीचाच विचार करायला सुरुवात करतो. ईश्वरी जेव्हा ऑफिसमध्ये होती तेव्हा तिच्याबरोबर काय काय घडलं होतं, कशाप्रकारे या सगळ्या गोष्टी तिच्याबरोबर ऑफिसमध्ये तो शेअर करायचा आणि तिला कशाप्रकारे कामाच्या पद्धती समजावून सांगायचा. आणि नंतर मग कधी ईश्वरी वेंधळ्यासारखी वागायची आणि ईश्वरीने अर्णवच्या हाती आणून दिलेलं रिझाईनचे पेपर, हे सगळं आता त्याला आठवतं आणि तो आणखीनच रेस्टलेस होत असतो आणि डोक्याला हात लावून घेत असतो. किती कोणी समजावलं तरी त्याच्यावर परिणाम होत नाही, कारण त्या गोष्टीचा विचारच तो तितका करत असतो आणि तो टेन्शनमध्ये असतो. तर मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी ही राकेशला म्हणत असते की राकेशजी, तुम्ही ना आता आईला आणण्यासाठी माझ्या जात आहात ना, तर मी एक काम करते, आम्ही ना इथे बढिया एकदम आईच्या स्वागतासाठी सगळी तयारी करून ठेवतो आणि तुम्ही जाल ना वेळेवर आणण्यासाठी. तेव्हा तो हो असं म्हणतो आणि ते राकेशच्या मात्र वेगळंच डोक्यामध्ये सुरू असतं. राकेशला ईश्वरीची आई ही बस डेपोमधून उतरलेली दिसते, परंतु ती अशी एकटीच उभी असते. तर राकेश हा काही पोलीस असतात त्यांना, म्हणजेच जे तोतया पोलीस असतात त्यांच्याबरोबर बोलतो आणि म्हणतो की हे बघा, आता एक काम करायचं आहे तुम्हाला. ते म्हणजे त्या बाई तिथे उभे आहेत ना, तिथे जायचं आणि सगळ्यांच्या बॅग चेक्स करायच्या आणि म्हणायचं की इथे ड्रग्सच्या तस्करीची आम्हाला नोटीस मिळाली म्हणून आम्ही इथे सगळ्यांच्या बॅग चेक करतोय, असं म्हणून आता तुम्ही ही बॅग चेक करायची, कळलं आहे का? आणि मग त्याच वेळेला तुम्ही हे सगळं करत असताना आपण त्यांना पकडाल आणि नंतर मी हिरोसारखी एंट्री घेऊन त्यांना वाचवेल. आणि मग असा प्लॅन सगळा ठरलेला असताना तिकडे त्याचप्रमाणे घडतं. पोलीस असतात ते ईश्वरीच्या आईजवळ येतात आणि ती म्हणत असते बिचारी की नाही नाही, मी काहीच केलेलं नाही आहे, प्लीज मला तुम्ही सोडा. त्याच वेळेला अर्णवची गाडी तिकडून पास होत असते. अर्णव ते बघतो आणि म्हणतो की काय पोलीस, काय मॅटर आहे, असं म्हणून आता अर्णव हा तिकडे चालत चालत चाललेला असतो आणि ईश्वरीची आई पोलिसांसमोर हात जोडत असते की मी काहीही केलेलं नाही. त्याच वेळेला हे सगळं तिथून समोरून राकेश बघत असतो आणि राकेश म्हणतो की अर्णव, अर्णव यावेळेला इथे काय करतो आहे आणि हा इथे कशाला गेला आहे, असं म्हणून तो वैतागतो. तर इथे आता अर्णव हा ऐन वेळेला बरोबर ईश्वरीची आई संकटात सापडल्यावर तिथे पोचलेला असतो. तर आता मित्रांनो, नेमका अर्णव हा तिथे गेल्यावर राकेशला तर पुढे येता येणारच नसतं. मग आता राकेश हा तोंडावर चांगलाच आपटलेला असतो. मग आता कशाप्रकारे अर्णव हा ईश्वरीच्या आईची मदत करेल आणि त्याच वेळेला मग नेमकं पुढे काय घडणार, अर्णवचं ईश्वरीसाठीचं आणि त्याच्या आईसाठीचं फर्स्ट इम्प्रेशन हे अगदी मस्त पडलेलं असतं. आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.